नमस्कार. मी विद्यापोळ जगताप. देवचाफा क्रिएशन्सच्या माध्यमातून आपण काव्यसंवाद साधत आहोत जवळपास गेल्या 2-3 वर्षांपासून. मागच्या 2 वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या बायग या कादंबरीच्या प्रकाशन आणि इतर कार्यक्रमांच्यामुळं या 2 वर्षामध्ये आपण हा काव्यसंवाद खंडित ठेवला होता. तोच आता पुन्हा नव्यानं सुरू करत आहे एका नवीन भागासह, नवीन कविता आणि नवीन आशयासह. बायगचे कार्यक्रम करताना आणि तिच्या संबंधी चर्चा करताना अनेक वेळा माझ्या असं लक्षात आलं की स्त्रीची अनेक रूपं मी कादंबरीमध्ये घेतलेली आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त तिच्या भावना, तिचे विचार आणि तिचं अस्तित्व हे कवितांमधून सुद्धा उतरलेलं आहे. ज्या पद्धतीनं बायग वाचकांना आवडली आणि तिला 5 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, त्याच पद्धतीनं स्त्रीविषयक इतरही जे काही माझ्याकडून मांडलं गेलेलं आहे ते वाचकांना, कविताप्रेमींना आवडेल याची खात्री आहे. म्हणूनच कवितांचा हा जो भाग आहे तो बायग याच नावाने सादर करण्याचा मी संकल्प केला. मला आशा आहे, नव्हे खात्रीच आहे की स्त्रीविषयक या नवीन जाणिवा, नवीन आशय तुम्हालाही नक्की आवडेल. स्त्रीविषयक बोलताना आपण अनेक वेळा म्हणतो की तिची अनेक रूपं आहेत, अनेक प्रकारे ती आपल्याला भेटते. पण ते काय आहे हे शोधण्याचा जो हा प्रयत्न आहे तोच मी माझ्या पहिल्या कवितेतून सादर करते. देवचाफा या माझ्या काव्यसंग्रहातली ही पहिली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे ती. ती नदी आहे, वाहतच राहील. आदिम काळापासून प्रवाही ती. वाटेतले खाचकळगे, दगडगोटे ओलांडतच राहील. कितीही घातले बांध तरी शोधत राहील नवी वाट. उभे ठाकले डोंगर किती, दऱ्याखोऱ्या अक्राळ विक्राळ, सुंदर होऊन जलप्रपात सुखवतच राहील. जीवनदायिनी ती, जगणं शिकून घेत राहा. कधी तिच्यात उतरून वाहत राहा तिच्यासोबत. सांभाळून घेईल, सामावून घेईल सर्व स्वतःच्या आत. फक्त आव्हान देऊ नका, फक्त आव्हान देऊ नका कधीच प्रवाहाच्या शांततेला. मग मात्र महाप्रलय ही तीच उद्ध्वस्त करेल क्षणात. सीताच नाही, द्रौपदीही आहे ती. ती नदी आहे, वाहतच राहील अनादी काळापर्यंत. धन्यवाद. कविता आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.